नमस्कार. इंडी रेडिओच्या इंडी चॅट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण इंडी चॅटमध्ये एक अशा प्रश्नावरती चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत, जो गेले अनेक महिने किंवा गेले अनेक वर्ष जी राज्य सरकारं आहेत वेगवेगळे आणि विशेषतः भाजपेतर राज्यांची जी राज्य सरकारं आहेत तिथल्या राज्य सरकारांना, तिथल्या अभ्यासकांना आणि अनेक भारताच्या जे संघराज्य आहे त्याच्या अभ्यासकांना पडलेला प्रश्न किंवा त्याच्या जो चिंतेत टाकणारा प्रश्न आहे तो म्हणजे केंद्र आणि राज्य यांच्यामधले बदललेले संबंध. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार राजू परुळेकर सर. राजू परुळेकर सर हे महाराष्ट्रातलं एक नावाजलेलं नाव तर आहेच पत्रकारितेच्या जगातलं, मात्र त्यांनी गेले जवळपास 20 ते 25 वर्ष वेगवेगळे जे टप्पे आहेत राजकीय घडामोडींचे असतील, राष्ट्रीय असतील, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे टप्पे असतील ते जवळून पाहिलेले आहेत, कव्हर केलेले आहेत. त्यामुळे आज आपण त्यांच्याशी याबद्दल सविस्तर गप्पा मारणार आहोत. राजू सर, तुमचं इंडी रेडिओमध्ये स्वागत आहे. थँक्यू. मला हा सन्मान दिल्याबद्दल, तुझ्याशी बोलण्याचा मला आनंद प्राप्त करून दिल्याबद्दल थँक्यू. सार प्रिव्हिलेज सर, आमचाच तो सन्मान आहे एका अर्थाने. सो आपण जो विषय निवडला आजच्या चर्चेचा, तर त्याची जी एक सुरुवात होते, तर हे मुळात फेडरल स्ट्रक्चर कसं हाऊ इट केम टू बी, म्हणजे कसं निर्माण झालं, इथपासून आपण त्या चर्चेला सुरुवात करूया. प्रथमेश, असं आहे ना की आपली घटना समिती जी होती ती, आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसहित सगळ्यांनी, म्हणजे सगळेच त्याच्यात विद्वान होते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विशेषतः जगातल्या सर्व राज्यघटनांचा अभ्यास केला होता, संविधानांचा अभ्यास केला होता. म्हणजे ते त्यांचं इतकं अनेक पदरी व्यक्तिमत्व आहे. ते इकॉनॉमिस्ट पण होते, ते फिलॉसॉफर पण होते, ते पॉलिटिकल सायन्समधले पण तज्ज्ञ होते. म्हणजे त्यांच्यामध्ये अनेक गुण होते. लॉचं तर त्यांच्या, म्हणजे त्यांनी तर तुम्हाला माहिती आहे की महान खटले रधो कर्वे आणि जवळकर ह्या दोन वेगवेगळ्या अगदी टोकाच्या केसेस ज्या आहेत, प्रतिगामी विरुद्ध पुरोगामी, ह्यांच्यात पुरोगामी लोकांचा विजय घडवण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा केवढा वाटा आहे, या दोन माइलस्टोन केसेस आहेत. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष असणं याला एक स्वातंत्र्याचं मूल्य आहे. लोक कसं बघतात माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक फार मोठे विद्वान होते आणि बहुआयामी व्यक्तिमत्व, विद्वत्तेच्या बाबतीत त्यांचं होतं, पण ते तितक्यापुरतं मर्यादित नाही आहे. स्वातंत्र्य या संकल्पनेचा खरा अर्थ कळणाऱ्या समाजातून ते आलेले होते आणि त्या समाजाला स्वतंत्र करण्याकरता ते प्रतिबद्ध राहिले शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत. आणि ते करत असताना त्यांनी म्हणजे बौद्ध धर्माचा स्वीकार केला, म्हणजे त्यांनी द्वेषाचा अंगीकार नाही केला, त्यांनी प्रेमाचा अंगीकार केला. त्यांनी असं नाही केलं की म्हणजे त्यांनी राज्यघटनेच्या सगळ्या घडणीमध्ये तुम्ही पाहाल की हिंदू धर्माविरुद्ध त्यांनी राग काढलेला नाही कुठे, किंवा त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारताना सुद्धा दुसरा धर्म स्वीकारून त्यांनी हिंदू धर्माच्याला केवढं मोठं आव्हान उभं करून ठेवू शकत होते ते भारतामध्ये, त्यांनी ते केलं नाही. तर भारताच्या बहुविध संस्कृतीबद्दल राज्यघटनेच्या घटना समितीलाच माहीत. दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट लक्षात घे की राष्ट्रीयत्व नावाची जी गोष्ट आहे ना भारताची, ती ब्रिटिशांच्या विरुद्धची जी चळवळ सुरू झाली त्यातून ती उभी राहिली, आणि मुख्यत्वे करून ती ब्रिटिशाविरुद्धच्या चळवळीत उभी राहिली. मी नाही असं म्हणणार की ईस्ट इंडिया कंपनीविरुद्धची जे बंड होतं, म्युटिनी होती, ज्याला 1857चं स्वातंत्र्य समर असं म्हणतात, पण ते खरोखर देशाचं स्वातंत्र्य समर होतं का, तर पार्टली हो आणि पार्टली नाही असं म्हणायला लागेल. कारण काय होतं की आता बऱ्याच जणांना हे धक्कादायक वाटेल बोलताना, म्हणजे खरं आपण इतिहास न वाचता इतिहासाबद्दल बोलतो. त्याचं किती मस्त उदाहरण आहे हे पहा की नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई आपापल्या संस्थानांकरता झगडत होते, पण त्यांनी नेतृत्व बहादूरशाह जफरचं स्वीकारलं होतं, जो औरंगजेबाचा सरळ मुघल वारस होता. तसं करण्याची त्यांना काही गरज उरली नव्हती, एवढा मुघल बादशाह वीक झाला होता, दुर्बल होता. पण त्यांनी त्याचं ते काय झालं, त्यामुळे ना की ह्या सगळे जे बंड होतं, मग वालिद अली शाह, म्हणजे सगळे देशातले सगळे जे वेगवेगळ्या संस्थानांचे संस्थानिक होते, त्यांनी ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध बंड पुकारलं होतं, त्यांच्या सत्तेविरुद्ध. ते बंड त्यांच्या संस्थानाच्या चौथाईबद्दल किंवा मालकीबद्दल होतं, पण त्याला राष्ट्रीय स्वरूप आलं कारण त्यांनी एका बादशाचं आपल्या महत्त्व, म्हणजे बादशाह हा आपला नेता आहे मानला, बहादूरशाह जफर, ज्याची किंमत बहादूरशाह जफरनेही चुकवली आणि सर्वांनीच चुकवली, म्हणजे ते पराभूत झाल्यामुळे. पण राष्ट्रीयत्व असं स्वरूप होतं का त्याला, तर त्याला कोणत्याही प्रकारचं तत्त्वज्ञानात्मक बेस नव्हता. म्हणजे काय गायची चरबी आणि डुकराचं चरबी असं ते म्हणजे धार्मिकच होतं.
पण त्यामध्ये असं दिसून येतं की हिंदू मुस्लिम एकता ही एकसंध होती आणि ती टिकून राहिली. लखनौ करार जेव्हा टिळकांनी केला, म्हणजे बरेच जण गांधीजींना, म्हणजे मी हे का बोलतोय, हे फेडरल स्ट्रक्चरशी संबंधित आहे म्हणून बोलतोय. गांधीजींनी मुस्लिमांच्या बाबतीत अनुनयाचं धोरण स्वीकारलं असं बेधडकपणे बोललं जातं. पुण्यामध्ये आता आपण बसलो आहोत, इथून बाहेर पडलं की ते ऐकू येऊ शकतं, इतक्या वेळा बोललं जातं. पण गंमत अशी आहे की लखनौ करार टिळकांनी केला होता. टिळकांचे परममित्र बॅरिस्टर जिना होते, मोहम्मद अली जिना, आणि मोहम्मद अली जिनांचा टिळकावर विश्वास होता. तर गंमत अशी की स्वतंत्र मतदारसंघ ज्याच्यात मुस्लिमांना मिळाले तो लखनौ करार टिळकांचा आहे, ज्याच्यावर पुढे फाळणीची बीजं रोवली. पण फाळणी त्याची इतक्या सरळपणे विशद करावी असं नाही, पण टिळकांचा विश्वास होता की हिंदू मुस्लिम एकता. ती 1857च्या युद्धात दिसली, ती टिळकांना पण जाणवली. टिळकांच्या बाकी वर्तनातलं जे प्रोग्रेसिव्हनेस दिसत नाही, तो ह्या बाबतीत मात्र टिळक अत्यंत राजकीय नेते म्हणून अत्यंत हिंदू मुस्लिम एकतेचे पुरस्कार करतात. टिळकांमध्ये महान गुण होते. टिळकांनी माफी नाही मागितली. त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखासाठी 6 वर्ष त्यांनी भोगली मंडाळे. त्यांच्या शरीराला पोखरला आतून आणि तरी त्यांनी तसा मृत्यू पत्करला, पण ब्रिटिशांसमोर झुकले नाहीत ते, आणि त्यांनी जागं केलं. आणि आज जी काँग्रेसची अवस्था आहे NGO सारखी, तशी तेव्हा होती. तिला जनचळवळ बनवलं. त्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी वापरल्या असतील, त्या धार्मिक पण होत्या. टिळकांची दुसरी बाजू आहे, तर ती अनेकदा लिहून ठेवलेली आहे आणि आज तो विषय नाही, त्यामुळे त्याच्यावर मला बोलायचं नाही. पण तिथून ना, म्हणजे टिळकांच्या नंतर गांधीवादाचा उदय झाल्यानंतर एक मोठी जनसमूह, संपूर्ण बहुजन समाज आणि सर्व प्रकारचे लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले. आणि त्याच्यात संस्थानिक पण होते, बरेच संस्थानिक पुरोगामी होते, बरेच राजे पुरोगामी होते. आपले शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्यासारखं उदाहरण नाही देशामध्ये, ज्यांनी पुरोगामित्वाच्या, म्हणजे त्यांनी आरक्षण जाहीर केलं, अनेक गोष्टी केल्या ज्या त्या असाधारणत्वाकडे त्यांना नेणाऱ्या होत्या. परंतु हा देश जेव्हा स्वतंत्र व्हायची वेळ आली आणि संविधान बनवायची वेळ आली, तेव्हा असं लक्षात आलं संविधान बनवणाऱ्या समितीला आणि सगळ्यांना की संस्थानं जेव्हा खालसा तुम्ही करत जाल तेव्हा ही संस्कृती जी आहे ती बहुविध आहे. यामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक जाती आहेत धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये. पुन्हा भाषा वेगवेगळ्या आहेत. म्हणजे दक्षिणेकडचे, म्हणजे विंध्य पर्वताची मध्ये रेष आहे. खरं भारत, उत्तर भारत आणि दक्षिण भारत हे वेगळी राष्ट्रवाद रुजू शकतो एवढी वेगळ्या संकल्पनेवर उभे आहेत, तरी त्यांच्यामध्ये एकतेची बीजे खूप आहेत. मग ती धार्मिक संकल्पनांमध्ये असो, विचार करण्याच्या संकल्पनांमध्ये असो, खाद्य संस्कृतीमध्ये असो, संगीतामध्ये असो. आणि हे कसं आहे की आपल्यावर आक्रमण केलेले ब्रिटिश सोडले तर सगळे आक्रमक आले आणि इथलेच होऊन गेले. त्यांनी नवीन संस्कृती आणून इथे अजून एक रुजवली. त्यांनी नवीन खाद्यपदार्थ आणले, त्यांनी नवीन आर्किटेक्चरल स्ट्रक्चर्स आणली, त्यांनी नवीन गायन परंपरा आणली, गानपरंपरा आणली, कला आणली, संस्कृती आणली. तर ह्या सगळ्यांचं इतकं मिश्रण झालेला देश आहे ना, मी नेहमी असं म्हणतो की हा देश ही एक युती आहे. ही देश ही युती आहे आणि हे तुम्ही जर विसरला आणि तुम्ही काहीतरी एकात्म असं जर विचार कराल तर देश तुटणार. ही गोष्ट नेमकी संविधान निर्मितीच्या वेळेला संविधानकर्त्यांना लक्षात आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पक्के आले. त्यातून या देशामध्ये एका फेडरल संस्कृतीचा जन्म झाला. त्यानंतर आली भाषावार प्रांत रचना. त्या आंध्र प्रदेशमधल्या एका मुवमेंटने सुरू झालं आणि मग ती देशभर, आपण मुंबई महाराष्ट्राला मिळाली, तो इतिहास आहे. त्यामुळे भाषेच्या आधारावर डॉक्टर आंबेडकर त्या बाजूचे नव्हते सुरुवातीला. नंतर त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला पाठिंबा दिला. डॉक्टर आंबेडकरांचं, बाबासाहेबांचं मत होतं की भाषावार प्रांतरचना आली तर त्यांना असं भीती वाटत होती की प्रत्येक राज्य एक स्वयंपूर्ण राष्ट्र बनतं आहे, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. पण त्याला पर्याय नाही, हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं, कारण नाही तर बाजूचं गुजरात राज्य महाराष्ट्राचं शोषण करतं आहे, जे आज परत झालं. तर या गोष्टीच्या सगळा जो ताणेबाणे आहेत ना, ते समजणं हे एका असाधारण बुद्धिमान माणसांच्या समूहाला शक्य आहे, जी तेव्हा काँग्रेसकडे थिंक टँक होता. त्याचा संविधान निर्मितीवर सरळ परिणाम झाला आणि त्यातून भारत हे एक संघराज्य झालं. युनियन ऑफ इंडिया आहोत आपण इंडियन गव्हर्नमेंट असं नाही, युनियन गव्हर्नमेंट असं आहे. म्हणजे केंद्र सरकार असं आपण चुकीचं म्हणतो. आपलं केंद्र सरकार हे संघराज्य सरकार आहे. त्यामुळे ही चुकीची जी शब्दप्रणाली आहे ती काढून टाकली पाहिजे पहिल्यांदा. ते जसं की आपण मॅन ऑफ द इयर असं म्हणायचं, ते पर्सन ऑफ द इयर केलं का? त्याच्यामध्ये मॅन येतो ना, वुमनला काय वावच नाही का? त्या दिवशी बाई झाली तरी मॅन ऑफ द इयर, ती पर्सन ऑफ द इयर. त्यामुळे शब्द नीट केले पाहिजेत. पहिले तुम्ही बघा की राहता कुठे, तर युनियन ऑफ इंडियामध्ये राहता तुम्ही केंद्र सरकार नाही आहे तुमचं, ते संघराज्याचं सरकार आहे. सगळ्या राज्यांना तर इक्वल अमंग ऑल आहेत आपण.
प्रत्येक राज्य. यामुळे या सगळ्या गोष्टी जेव्हा संस्थानं 500च्या वर खालसा केली, त्यातली 2-3 संस्थानं निगरगट्ट होती, अदरवाईज स्वतःहूनच खालसा झाले होते. त्यांना काही फार जे असं म्हटलं होतं की सरदार पटेल आणि अविश्रांत परिश्रम, काही नाही, निजाम वगैरे 1-2-3 सोडले तर सरदार पटेलांना फारसे तसे प्रयास करावे लागले नाही. मुत्सद्दीगिरीची सरदार पटेलांची मोठी होती, अन्यथा सगळे संस्थानिक खालसा करायला तयारच होते. त्यांचे तनखे बिनखे सगळं चालू राहिले. ते नंतर इंदिरा गांधींनी त्यांच्यावर तनखे आणि बंद केले, तरी त्यांचे महाल बिहाल अजून हॉटेलांकडनं येणारी भाडीच एवढी मोठी आहेत की अजून ते संस्थानिक असेच स्वरूपात जगत आहेत आयुष्य. त्यांच्या पिढ्या ज्यांनी ब्रिटिशांना साथ दिली त्या टिकले संस्थानिक, आणि जे 1857च्या बंडात सामील झाले ते धुळीला मिळाले. ही गंमत म्हणजे किती भारतीय संस्कृतीचा एक पॅराडॉक्स जो आहे तो हाच आहे. तर गंमत अशी की तर त्यामुळे हा एक देश आहे ना, ते एक युनियन ऑफ इंडिया आहे, आणि यातलं प्रत्येक राज्य हे स्वतंत्र राष्ट्र असल्यासारखं जगत आलेलं आहे, आणि ते स्वातंत्र्य त्यांना दिलं नाही, आणि काहीतरी केंद्रीय सत्तेचं असणं काचायला लागलं तर हा देशाची एकसंधता टिकणार नाही. ही भीती आणि ही रास्त विचार, हा भीती म्हणण्यापेक्षा हा रास्त विचार तेव्हा काँग्रेस आणि संविधानकर्त्यांना होता, आणि त्यामुळे भारत हा संघराज्य बनलं. हा तसा तो प्रवास आहे. सो मग असं म्हणता येईल का की एका अर्थानं ज्या पद्धतीनं तुम्ही तो उलगडून सांगितलं तो पूर्ण प्रोसेस, हे म्हणता येईल का की राज्य नेहमीच भारतामध्ये हे जे प्रादेशिक सत्ता आहे या नेहमीच एका पॉवर सेंटरशी नेगोशिएट करत आलेले आहेत स्वतःच्या एक्झिस्टन्ससाठी किंवा इंडिपेंडन्ससाठी, आणि तो एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा भाग आहे की आपल्याला हे जर सबकॉन्टिनेंटल काहीतरी एक स्ट्रक्चर उभं करायचं असेल तर आपल्याला हे नेगोसिएशन करावं लागेल, कन्सॉलिडेट करायला ह्या सगळ्या ज्या अंडर करंट्स आहेत त्याचे. कसं आहे की सैन्य, परराष्ट्र धोरण, नंतर टाकसाळी, नोटा, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जे हिल्टन कमिशन, ते सुद्धा पुन्हा प्रॉब्लेम ऑफ रुपी आणि हिल्टन कमिशन बाबासाहेब आंबेडकरांनीच उभं केलं, त्यामुळेच ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उभी राहील. तर डॉक्टर बाबासाहेबांचं असाधारण योगदान आहे भारताच्या इतिहासामध्ये, आणि तेवढं त्यांना श्रेय देत नाही अजून आपण, असं मला वाटतं. तर मुद्दा असा आहे की हे युनियन गव्हर्नमेंटकडे आहे, म्हणजे ज्याला आपण केंद्र सरकार का म्हणू लागलो चुकून, म्हणजे भ्रष्टपणे आपण केंद्र सरकार म्हणू, कारण ते त्याच्याकडे आहे, ज्यांच्याकडे पैसे आहेत, ज्यांच्याकडे सेना आहे, ज्यांच्याकडे परराष्ट्र धोरण आहे, ते मायबाप आहेत, असं झालं. ते वास्तवात तसं नाही आहे. हे वगळता इतर राज्यांना स्वायत्त संस्था म्हणून, त्यांना संस्था न म्हणून, म्हणजे ते राज्य म्हणून अधिकार आहेत. आपल्या ज्युडिशरीमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्ट हे आपल्याला साधारण सर्वसामान्य माणसाचा समज असतो सुप्रीम कोर्ट हे हायकोर्टापेक्षा वरचं आहे, असं नाही आहे. सुप्रीम कोर्टचा दर्जा जो आहे तो हायकोर्टाच्या पेक्षा वरचा आहे असा भाग नाही आहे. ते क्रमाक्रमाने हायकोर्टाच्या वरती जातं, पण दर्जा त्याला कोणत्याही प्रकारे हायकोर्टाच्या वरचा आहे अशातला भाग नाही आहे. ते काय होतं की कुठचंही मॅग्नेट मोठं असेल ना, त्या आपोआप त्याच्याकडे वस्तू खेचल्या जातात. त्यामुळे आपल्याला असा भ्रम निर्माण होतो की हे मोठं आहे, जे दिल्लीत आहे ते मोठं आहे, दिल्लीत आहे ते मोठं नाही. तुम्हाला तेवढीच ताकद आहे, पण ती ताकद ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, जेव्हा आपण 1950 साली संविधान स्वीकारलं त्यानंतर हळूहळू कमी झाली, आणि नेहरूंच्या नंतर म्हणजे लालबहादूर शास्त्रींच्या नंतर जेव्हा इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये ही ताकद काही प्रमाणात खच्ची करण्यात आली. त्याच्यावर आपण बोलू, म्हणजे तुम्ही विचारलं तर मी सांगीन. आणि आता गेल्या 8 वर्षात ती कंप्लीट खच्ची केली, पण ती खच्ची करण्यामध्ये अजून विषारी प्रयोग झालेत, त्याच्यावर पण आपण बोलू शकतो जर गरज असेल. हां, सो अर्थातच जसं तुम्ही म्हणालात की हे सगळं जे तुम्ही सांगितलं की आता विशेषतः तुम्ही इंदिरा गांधींचं नाव घेतलं, तर त्या अर्थानं जर बघायला गेलं तर तुम्हाला असे कोणते टप्पे दिसतात की ज्याच्यामध्ये राज्यांचा आणि केंद्रांचा हा जो आंतरसंबंध आहे ते बदलणारे टप्पे कोणते दिसतात तुम्हाला पोस्ट इंडिपेंडन्स? माझं म्हणजे सरळ संबंध, मी त्याच्यावर पुस्तकच लिहितो आहे खरं तर मुद्दा असा आहे की ते पुस्तकाचं नाव आहे की 73 ते 93 असं पुस्तक आहे ते. तर ही वर्ष देशाच्या इतिहासातली सर्वात महत्त्वाची 30 वर्ष आहेत. या कालखंडामध्ये इंदिरा गांधींना 71च्या युद्धानंतर जे अनभिषिक्त सम्राज्ञीपद मिळालं होतं त्याने चांगलं खूप केलं, कारण इंदिरा गांधी मूलतः या भारत या देशाबद्दल आदर बाळगणाऱ्या, संस्कृतीचं भान असणाऱ्या, अनेक भाषांचं ज्ञान असणाऱ्या आणि वर्ल्डली विजडम असणाऱ्या आयर्न लेडी होत्या. पण त्याचे दुष्परिणामही होते आयर्न लेडी असण्याचे, आणि अनभिषिक्तता जी प्राप्त होते त्यातनं माणसामध्ये
पॉवर नेहमी पॉवर करप्शन ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली, हे कोणीही अपवाद असत नाही. याला लक्षात घ्या की मी उद्या ॲब्सोल्यूट पॉवर आली तर मी सुद्धा ॲब्सोल्यूट करप्ट होणार. याचं कारण पॉवरचा तो गुण आहे. जर काही म्हणजे दोष आहे, म्हणजे पॉवर जसं गुण देतं त्याचे दोष देतं. तर इंदिराजींच्या बाबतीत काय झालं की एक गोष्ट होती की आणीबाणी बरोबर होती का चूक होती याच्यावर खूप मुद्दे निघू शकतात. मी आत्ता बोलू शकतो, पण मला तो विषय आत्ता काढायचा नाही यावर, कारण त्या विषयाचा पूर्ण एक वेगळा मागोवा घेता येईल. पण इंदिरा गांधींकडनं झालेली सगळ्यात महत्त्वाचा समस्या जी आहे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये की त्यांनी संघराज्य सरकारला केंद्र सरकार बनवलं. बेधडकपणे राज्यातली सरकारं बरखास्त करणं, राज्यपालांना महत्त्व देणं, राष्ट्रपती पदाचा जो संवैधानिक महत्त्व आहे, लिमिटेड आहे ते पण संवैधानिक महत्त्व आहे, त्या महत्त्वाला त्यांनी वेगळ्या प्रकारे मुरगाळलं. या सगळ्या गोष्टी केल्यामुळे एकीकडे काँग्रेस पक्षातल्या लोकशाहीला डॅमेज झाला आणि काँग्रेसची जी थेट शेवटच्या माणसाशी नाळ होती ती तुटली. सत्ता कारणाभोवती ते फिरायला लागलं. आणि दुसरीकडे देशातल्या संघराज्य पद्धतीवर आघात झाल्यामुळे पुढे जे कोणी आघात करतील त्यांच्यासाठी मार्ग मोकळा झाला, जो गेल्या 8 वर्षात आपल्याला दिसला. आता मुद्दा असा आहे, इंदिरा गांधींचा चांगुलपणा हा होता, म्हणजे त्यांच्यामधली जी समज होती ती तिथे दिसते. त्यांनी या संघराज्य पद्धतीवर आघात करताना कुठेही भाषिक द्वेष किंवा धर्मधर्मामधली तेढ किंवा संस्कृतीमधलं वैमनस्य कुठेही वापरलं नाही किंवा निर्माण केलं नाही. ते त्यांच्या काळात झालं, त्याच्याविरुद्ध लढा दिला किंवा बलिदान पण त्याच्यासाठीच दिलं त्यांनी. खरं तर खलिस्तान मुवमेंटच्या विरुद्ध लढताना त्यांचं बलिदान दिलं त्यांनी. त्याला त्यांनी अजिबात उत्तेजन दिलं. त्यामुळे काय आलं की देशाच्या स्ट्रक्चरला काही धोका त्यांच्याकडनं नव्हता जो आज निर्माण झालेला आहे. म्हणजे गृहयुद्ध सम परिस्थिती नाही झाली, परंतु प्रादेशिक पक्ष दुखावले, रागावले आणि राज्यांना म्हणजे जिथे काँग्रेसची सत्ता होती तिथे राज्याचे मुख्यमंत्री मांडलिकासारखे वागायला लागले दिल्लीसमोर. आणि हे एक डॅमेजिंग गोष्ट होती जी घटनाकारांनी ज्याच्या विरुद्ध विचार केला होता. अशी व्हायला नाही पाहिजे असं विचार केला होता, ते झालं. ते झाल्यामुळे राज्यांच्या स्वायत्ततेचं, स्वातंत्र्याचं, त्यांच्या गरिम्याचं महत्त्व कमी झालं राजकारणामध्ये, सत्ताकारणामध्ये. तोपर्यंत म्हणजे इंदिरा गांधींच्या नंतर काय आलं, आता पटकन धांडोळा घ्यायचा झाला तर इंदिरा गांधीनंतर राजीव गांधी आले. राजीव गांधी लोकशाहीप्रेमी होते, त्यांनी असं काही केलं नाही फारसं, पण त्यांच्याकडे एवढं बहुमत होतं की 2-3 कायदे त्यांनी असे म्हणजे 2-3 गोष्टी अशा केल्या. एक शहाबानो प्रकरणातला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बदलला आणि दुसरं राम मंदिर उघडं करून दिलं, कुलूप काढलं. ह्या 2 घटनांनी देशाचं पूर्णपणे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक संपूर्ण महानता उतरणीला लागली. त्यात राजीव गांधी चूक होते का बरोबर होते तर तुम्ही त्यांच्या बुटात पाय घालून नाही बघू शकत. त्या काळात त्या ठिकाणी माणसाने कसं वागावं हे आता सांगणं सोबत कसं आहे, भूतकाळाला लॉजिक इझिली लावता येतं, जगताना लॉजिक नसतं, जगणंही इलॉजिकल आहे. भूतकाळाला तो कसंही लॉजिक तर्क लावून सांगू शकतो. त्यामुळे राजीव गांधींचं ना शहाणपण शिकवणं माझ्या पुस्तकात मी हे फार सोपं आहे, पण त्यांनी तसं का केलं असेल याची त्यांची काही कारणं असतील आणि त्याप्रमाणे ते केलं. राजीव गांधी हे लोकशाहीप्रेमी होते. त्यांनी राज्य सरकारांच्या अस्तित्वावर काही आणि त्यांना गरज पडली. त्यांचे एकतर कार्यकाल फार थोडा राहिला, 85 ते 89, ते नंतर त्यांनी बलिदान दिलं, शहीद झाले. त्यांना मोठ्या मनाचा माणूस होता, पण त्यांना एवढं बहुमत होतं, सगळीकडे ॲक्सेप्टन्स होता की त्यांना फार काही चांगलं किंवा वाईट करता आलं नाही. जे चांगलं केलं ते इतकं मोठं होतं त्यांनी. खरं ते आता आज आपण पाहतो की हे डिजिटलायझेशन, कम्प्युटर युग, त्यांनी पंचायत राज, म्हणजे मी असंख्य गोष्टी सांगू शकेन ज्या राजीव गांधींनी असाधारण केल्या, ज्या त्यांच्या पलीकडे विचार केला त्यांनी. व्ही.पी. सिंगना अर्थमंत्री, नंतर व्ही.पी. सिंगने त्यांना दगा दिला, पण व्ही.पी. सिंगना अर्थमंत्री केलं तेव्हा खुलेपणाचं धोरणाची जी सुरुवात आहे ती 91 साली नाही, ती आधीच राजीव गांधींनी केली होती. तर इंदिरा गांधींच्या काळानंतर राजीव गांधींचा काळ आला, तो असा गेला. त्यानंतर सगळी सरकारं जी आली, मग ते UPA असो किंवा NDA असो, ती कोएलिशन होती. माझं नेहमी म्हणणं आहे, ह्या देशामध्ये कोणत्याही एक पक्षाचं सरकार येतच कामा नये. हा देश हा कोएलिशन आहे, त्यामुळे सरकारं पण कोएलिशनच पाहिजेत. त्यामुळे आघाडी किंवा युत्यांची सरकारं, संघराज्यामध्ये असणं हे या देशाला नैसर्गिकरित्या अनुकूल आहे. जर ते तसं नसेल तर देश फार मोठ्या समस्येकडे जाऊ शकतो. आता
एका देशाच्या आयुष्यात 75 वर्ष, आता 75 वर्ष होते, 75 वर्ष ही छोटी आहेत. तर त्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, नेहरूंचा एक स्वातंत्र्य मिळाल्यावर आनंदाचा काळ, त्यानंतर इंदिरा गांधींचा महत्त्वाचा टप्पा जो आहे, जो मी आत्ता सांगितला, ज्यामध्ये ती विषारी बीजं नव्हती, पण राजकीयदृष्ट्या राज्यांना खच्ची करण्याचे काम तर होतं. त्यानंतरचा काळ कोएलिशन, राजीव गांधींचा काळ वगळता मग कोएलिशन सरकार, सगळीकडे युती आणि आघाडीचे म्हणजे NDA, वाजपेयींच्या नेतृत्वाखाली सरकार आलं, किंवा नरसिंहरावांचं असो, गुजराल असो, किंवा हे असो, वेगवेगळी VP सिंगांचं सरकार असो, कुठची असो, कोएलिशन सरकार होती. त्यात डावे होते, उजवे होते, मध्यम मार्गी होते, सगळ्या राज्यातले थोडे थोडे होते. त्यामुळे काय होतं की त्यामुळे या गोष्टी लक्षातच आल्या नाहीत कोणाच्या, की संघराज्य सरकार आणि आपलं फेडरल स्ट्रक्चर आणि राज्य यांच्यामध्ये ताण निर्माण होऊ शकतो, किंवा त्यांच्या स्वातंत्र्यावर घातला जाऊ शकतो. इंदिरा गांधींनी घातलेला घाला राजकीय होता आणि तो तेवढाच मर्यादित असल्यामुळे त्याची धग लोकांना जाणवली नाही. बरोबर. 8 वर्षामध्ये गेल्या काय झालं, भाजपची स्वतःच्या जोरावरची जेव्हा सत्ता आली तेव्हा पहिल्यांदा अशी जाणीव झाली की कम्प्लिटली वेगळ्या तत्त्वज्ञान, जे स्वातंत्र्ययुद्धात सहभागी नव्हतं, ज्याचा सूत्र थेट पेशवाईकडे जातं, म्हणजे उत्तर पेशवाईकडे, पूर्व पेशवाईकडे पण नाही, उत्तर पेशवाईकडे जातो, अशा विचारसरणीला, कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नसलेल्या विचारसरणीला घेऊन उभा असलेला एक सो कॉल्ड सामाजिक परिवार आणि त्याची राजकीय शाखा, हे संपूर्ण सत्तेत आल्यावर एकाच वेळेला त्यांना हा देश एकसंध असल्याचे काही, म्हणजे ही फॅन्टसीज आहेत ह्या सगळ्या, याला कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक किंवा राजकीय ऐतिहासिक आधार नाही आहे. म्हणून ते नेहमी मायथॉलॉजिकल आधार घेतात. म्हणून त्यांना राम मंदिराचा इशू का आवडतो, कारण मायथॉलॉजी हा शब्द MYTH, मिथने सुरू होतो, त्यामुळे पुराणाचा आधार जास्त आहे. वेदोक्त आणि पुराणोक्तमध्ये पुराणोक्तच्याच बाजूने ते राहतात नेहमी. तर पुराणांच्या आधारावर इतिहास घडवू पाहतात ते. अखंड भारत म्हणजे काय ते कोणालाच सांगता येणार नाही. मी उद्या आवाहन आहे माझं आणि आव्हान पण आहे, अखंड भारत या विषयावर आपण बोलू. कोणी अखंड भारत करू शकत नाही, पण भारत शतखंड करायला निघाला. अखंड भारताच्या जर तुम्ही संकल्पना, एक राष्ट्र, एक नेता, एक भाषा, एक संस्कृती, असं जर कोण करू पाहिलं ना, तर आजच्या जगामध्ये जिथे ब्रिटनसारखा देश रेफरंडम घेतो आपल्यातल्या राज्याला वेगळं व्हायचं आहे का नाही, तो रेफरंडम अर्थात ब्रिटनच्या त्यांच्या सरकारच्या बाजूने आला, पण स्कॉटलंड रेफरंडम तर घेतला ना, नंतर ब्रेक्झिटच्या वेळेला पण रेफरंडम घेतला, म्हणजे जनमत पाहिलं. तसं न करता तुम्ही जबरदस्तीने, दबावाने, आता इम्पेरियलिझमचा, साम्राज्यशाहीचा काळ गेला, त्यामुळे दिल्लीची पण साम्राज्यशाही चालवून घेणार नाहीत कोणी. इंदिरा गांधींच्या काळामध्ये आपण एका वेगळ्या युगात होतो. दुसरी गोष्ट, इंदिरा गांधींनी बाकी जात धर्म म्हणजे हिंदू मुसलमान, हिंदू ख्रिश्चन, हिंदी विरुद्ध तमिळ, हिंदी विरुद्ध मराठी, परत जात विरुद्ध ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर, पुन्हा वर्णवर्चस्व विरुद्ध विरोधी, पुन्हा लिबरल विरुद्ध रिग्रेसिव्ह, अशी कलागत लावली नव्हती देशभर. ती आता लागलेली आहे. ही वाळवी आतून पोखरत जाणार देशाला. त्यामुळे अर्थकारणामध्ये लावलेले दिवे 8 वर्षातले तुम्ही स्वच्छ पाहताय. निर्णय घेतले तर भीषणच होते, म्हणजे ते निर्णय एकामागून एक मी सांगू शकतो. मग नोटबंदी असो, GST, नोटबंदीच्या वेळेला प्रत्येक राज्याला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. अर्थात राज्यांनी नाहीच म्हटलं असतं. अरे तुमच्या कॅबिनेटलाच विश्वासात तुम्ही घेतलं नाही तर राज्याला काय घेणार विश्वासात? राज्याला विश्वासात घेणं अपरिहार्य होतं, कारण ती 87% जी रक्कम तुम्ही रद्दबातल केली ती राज्यांची होती, ती दिल्लीची थोडीच होती. संघराज्य सरकारची होती, राज्यांची होती. राज्याला विश्वासात तुम्ही घेतलं, राज्यांना विश्वास. GSTचा कायदा इतका अमानुष आहे की मला असं वाटतं की समोरच्याने GST तुम्ही भरला नाही तर मागच्यावर आळ येतो, जो प्रामाणिक करदाता आहे. म्हणजे हे असे असंख्य. पुन्हा GSTचा परतावा जो राज्याकडे यायला पाहिजे तो केंद्राच्या मर्जीवर चाललेला आहे. ही संघराज्यावर, म्हणजे एकीकडे हिंदू मुस्लिम, दुसरीकडे बहुजन आणि ब्राह्मणवाद, तिसरीकडे भाषांमधली कलागत, हे सगळ्या बाजूनी तुम्ही जर अशा प्रकारे जर पाचर मारणार असाल तर कोणत्या अर्थाने तुम्ही म्हणताय तुम्ही देश एक करू पाहताय? तुम्ही देशाचं विलगीकरणाकडे नेताय. आणि संविधानकर्त्यांना जर विचारलं आणि न्यायाधीश बनवलं, आज सगळे संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बसले तर आत्ता जे चाललेलं आहे ते ताबडतोब बंद करतील. आत्ता ज्युडिशरीपासून सगळं, म्हणजे संसदेपर्यंत सगळं बरखास्त करतील आणि पुन्हा नव्याने रचना करतील, अशी परिस्थिती आहे. कारण भारत हा एक राहायला पाहिजे,
वैविध्यपूर्ण संस्कृतीसहित आपण एक देश आहोत, एक जनता आहोत, हे आपण आपल्या वेगळेपणाचा स्वीकार केल्याशिवाय शक्य नाही. बरोबर. आणि उगाच अखंड भारत वगैरे काही नसतंय. हा भारत हा एक सांस्कृतिकदृष्ट्या एक असलेला उपखंड आहे. आणि अखंड भारत म्हणायचं. आणि मग पाकिस्तानशी तुमची का दुश्मनी? कारण पाकिस्तानामध्येच भगतसिंगांचं स्मारक आहे आणि अडवाणींचा जन्मही पाकिस्तानात झाला. म्हणजे काहीतरी तर आपला संबंध आहे पाकिस्तानशी. शिवाय भारताचे आणि पाकिस्तानचे क्रिकेटर, गायक सगळे एकमेकांचे मित्र आहेत. हे सगळं जे आहे ना, हे एक विचारवंत विचार करू शकतो, किंवा राजकीय मनुष्य जर विचारवंत असेल, जसे जवाहरलाल नेहरू होते, राहुल गांधी, राजीव गांधींमध्ये ती समज होती. मला राहुल गांधींमध्ये ती समज दिसते, पण मी त्याच्यावर अजून भाष्य करणार नाही. एवढं काही झालेलं नाही त्यांच्याकडनं की मी त्याच्यावर भाष्य करावं. झालं की मी सांगेन. ती इंदिरा गांधींमध्ये समज होती, कुठे हात लावायचा आणि कुठे हात लावायचा नाही त्यांना नीट माहिती होतं. शिवाय त्यांच्या भोवती, या सगळ्यांभोवती ना असाधारण बुद्धिमत्ता असलेले अक्सर, धर, कौल, नटवर सिंग, म्हणजे अनेक माणसं अशा पुंजका होत्या, जे थिंक टँक होते. आणि हे लोक त्यांचं ऐकत असत. मुख्य म्हणजे मी शहाणा असं नव्हतं. म्हणजे नेहरू वगैरे सगळे परदेशात शिकलेले. इंदिराजी शांतिनिकेतनमध्ये फ्रेंच फ्लुएंट बोलायच्या. फ्रान्सशी त्यांचा चांगला संबंध होते. जगाच्या नेत्यांशी त्यांचे थेट संबंध होते. आणि त्यांना माय फ्रेंड फिडेल कॅस्ट्रो असं कधी म्हणावं लागलं नाही. ते अनस्यूत होतं. फिडेल कॅस्ट्रो स्वतःच त्यांना मिठी मारायचे. तर त्यांना बहिणीची ट्रीटमेंट द्यायची. यासर अराफात असो, कोणी असो, म्हणजे जगातला कोणी, लिओनिद ब्रेझनेव असो, तेव्हाच्या सोव्हिएत संघाच्या. तर मी कोसिजिन, म्हणजे पंतप्रधान होते तेव्हा ते सोव्हिएत संघाचे, ते पण. तर त्या प्रकारची लिडरशिप असताना हे सगळं भारताचं जे झिंगट आहे, सगळं जे कोएलिशन आहे, ते चालून जात होतं. अशा प्रकारचा कोणता विचार नाही, कोणतं तुमच्याकडे तत्त्वज्ञान नाही. तुम्हाला लोकांना वास्तविक आर्थिक दयनीय परिस्थिती, तुम्ही श्रीलंकेच्या मार्गावर निघालेला आहात, आत्ता श्रीलंकेची दयनीय परिस्थिती आली, त्या मार्गावर निघाला, ते लपवण्याकरता तुम्हाला खोटे इश्यू काढा. म्हणजे मला आता सररियल वाटतं कधी कधी. माझ्या वयाच्या 35शीपर्यंत नंतर मला दिसायला लागलं ते. मला कधी वाटलं नाही की ह्या देशामध्ये राष्ट्रीय विषय हनुमान चालिसा म्हणणे की न म्हणणे असू शकतो. म्हणजे हे आपल्या शेजारी देशांना पण हास्यास्पद वाटत असेल. म्हणजे पाकिस्तानात सुद्धा असं नाही आहे, किंवा बांगलादेशात. धार्मिक शक्ती सगळ्या देशात आहेत, फ्रान्समध्ये पण आहेत. मी असं म्हणेन उजव्या शक्ती सगळीकडे. लेपेन नाही का उभ्या राहिल्या, पण जिंकल्या का? नाही जिंकल्या. तर धर्मवादी, उजव्या एक्स्ट्रीम, नंतर वर्णद्वेषी सगळीकडे आहेत, अमेरिकेत पण आहेत. पण मुद्दा असा आहे की त्यांचं प्रमाण जेवणात लोणच्या एवढं असतं, त्यामुळे थोडी जेवणाला चवच येते. आपल्याकडे भाताच्या जागी लोणचं झालं आहे, त्यामुळे देशाचं लोणचं लागलं आहे आणि संघराज्याचं लागलं आहे. तो सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि मला भीती असं आहे, हा गृहकलह गृहयुद्धाकडे गेला तर आपण अनावर, म्हणजे आपण पूर्वी जे होतो ब्रिटिश यायच्या अगोदरच्या स्टेटला, त्या स्टेटला गेलो तर आपण पेंढारी राज्याकडे जाऊ. आज रस्त्यावर जे जमाव बेधुंदपणे तलवारी घेऊन फिरताना दिसतात, ते भगवं घालतात. माझा अर्थ ते भगवं बिगवं काय संबंध नाही त्यांचा. त्यांना रुफियन एलिमेंट आणायचं आहे, ते हुलिगन्स आहेत. त्यांना आज भगवं, तुम्ही त्यांना कोणताही रंग द्या, त्यात सत्ताधाऱ्यांनी दिला तर ते घालून फिरतील. ते त्यांना कोणताही विचार नाही, तत्त्वज्ञान नाही. माझी सगळी उपनिषदं वाचून झालेली आहेत. ईश, केन, कठ, प्रश्नमुंड, मांडुक्य, ऐतरीय, तैतरीय, छांदोग्य आणि बृहदारण्यक. एक भाजपचा नेता किंवा संघाच्या नेत्याने मला उपनिषदावर समोर बसून माझ्याबरोबर चर्चा करावी. मी त्यांना पटवून देऊ शकतो की हा भारत देश कसा आहे, आणि त्याच्यावर त्यांची चर्चा करताना म्हणजे ब्राह्मणवादाचं पण पितळ उघडं पडेल. असो, मला या सगळ्यामध्ये का जायचं नाही आहे, याचं कारण असं की मला भेद नाही करायचा आहे. त्यांना एकत्र आणण्याचा जे प्रयत्न होते ना, मग ते नेहरूंचे असो, सगळ्यांनी आपला हातभार, टिळकांनी लावला, नेहरूंनी लावला, गांधीजींनी लावला, आंबेडकरांनी लावला. सगळ्यांमध्ये गुणदोष असतात, माणसं होती ती. पण या सगळ्यांनी हा देश दुभंगावा असे प्रयत्न नक्की नाही केले. इंदिरा गांधींनी पण आपला जीव दिला, पण देश एक ठेवण्याचा प्रयत्न केला. राजीव गांधींनी तसं केलं. हे जे चाललेलं आहे हे अनप्रेसिडेंटेड आहे. आणि मला असं कळत नाही की यांच्यापैकीसुद्धा सगळ्यांना हे कसं पटतं की या देशाचा रस्ते लागत आहेत आणि तुम्ही थांबवत नाही आहे. तुमच्याच पक्षात, तुमच्याच परिवारातल्या लोकांनी तरी सांगितलं पाहिजे या मार्गाने नाही जायचं आहे आपल्याला. आपल्याला आपली मुलं अमेरिकेत जातात, तर अमेरिकेतली मुलं इथे येतील असं आश्वासन दिलं होतं तुम्ही शिकायला, तर तुम्ही इथे गोमूत्र आणि गोमय शिकवणार आहात का त्यांना? तर या प्रकारचं जे संघराज्याचं विघटनीकरण करणारी बीजं रोवली जात आहेत. ती राजकीयता आहेतच, राजकीय ताकदीच्या जोरावर रोवली जात आहेत.
पण ती सर्वोपरी आणि सर्वांकष आहेत आणि ती भीतीदायक आहेत. आणि हे 2 वर्षाने देश कसा असेल हे मला आत्ता सांगता येत नाही, इतकं भीतीदायक आहे ते. बरोबर. सो आता तुम्ही विशेषतः 2-3 गोष्टी मेजरली सांगितल्या. एक तर तुम्ही GSTचा उल्लेख केलात. आणि सो आता अनेक राज्यांचा GST केंद्रानं थकवलेला आहे. विशेषतः महाराष्ट्र इज अ मेजर त्यातला जो विक्टिम आणि स्टेक होल्डरसुद्धा, की एक मोठी संख्या, जसं बंगालचे 6,000 कोटी थकवल्याचं नुकतंच ममता बॅनर्जी यांनी केंद्राला पत्र लिहून कळवलं. आणि महाराष्ट्राच्या 30,000 कोटींच्या वर गेलेली आहे ती संख्या आता ते थकवलेल्या GSTची. सो हे ज्या प्रकारचे अंडरकरंट्स आहेत किंवा ज्या प्रकारचे टेन्शन्स आहेत या संबंधांमध्ये, आणि विशेषतः डिसमॅन्टलिंग एका प्रकारचं राज्य सरकारच्या क्षमतांचं डिसमॅन्टलिंग चालू आहे असं वाटतं का? दुसरी गोष्ट की ग्लोबल लेवलला हे या प्रकारचे जे प्रयत्न झाले, भारत ज्या प्रकारचं युनियन आहे तसं सोव्हिएत युनियन अनेक वेगवेगळ्या आयडेंटिटीज, वेगवेगळ्या 15 वेगवेगळ्या राष्ट्रांचं एक युनियन होतं सोव्हिएत युनियन. तसंच युरोपियन युनियन आपण पाहतो की सोव्हिएत युनियन विघटन होतं आणि त्यानंतर युरोपीय राष्ट्रवादाचा दुसरा एक आविष्कार म्हणजे युरोपियन युनियन. तर याच्यामधले जे अंडरकरंट आणि टेन्शन्स आहेत आणि हे जे अंडरकरंट्स आहेत भारतामध्ये, ते तुम्हाला कुठेतरी कम्पॅरेबल किंवा समान वाटतात का? तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, हे GSTचं जे गोंधळ आहे ना आणि नोटबंदीसुद्धा, त्याचा मूळ वेगळ्या एका गोष्टीत आहे. आणि ती वेगळी गोष्ट फार गमतीशीर आहे. मी खूप विचार केला, मी पुस्तक लिहिताना हा विचार केला तेव्हा मला लक्षात आलं, सांस्कृतिक आहे ती गोष्ट, ती आर्थिक नाही आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराला अख्ख्या आर्थिक बाबीवर विचार करता येत नाही. कारण आर्थिक बाबीवर विचार करायला वेगळ्या प्रकारच्या विचार क्षमता लागतात आणि वेगळ्या प्रकारची विचारसरणी लागते. ती त्यांची नाही आहे. त्यांची बलस्थानं वेगळी आहेत, त्यांच्या मर्यादा वेगळ्या आहेत. आणि त्यांच्या व्यतिरिक्त विचार करणारे लोक आहेत, त्यांची बलस्थानं वेगळी आहेत, त्यांच्या मर्यादा वेगळ्या आहेत. मला वेगळं सांगायचं आहे, हे जे आज 8 वर्ष देशामध्ये संघराज्य सरकार भारतीय जनता पक्षाचं आलं, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराचं सरकार आहे खरं, त्याचा मूळ उगम जो आहे त्यांनी प्रयोगशाळा म्हणून राबवलं, ते गुजरातमध्ये राबवलं. बरोबर. मग गुजरातचेच नेतृत्व जे होतं ते केंद्रामध्ये संघराज्य सरकारचं नेतृत्व म्हणून गेलं आणि मग संघराज्य सरकार त्यांच्या ताब्यात आलं. तर गुजरात हे आर्थिकदृष्ट्या आधुनिक होण्याचा विचार करणाऱ्या माणसांचा पुंजका आहे. गुजरात राज्य म्हणून आधुनिक नाही आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्रच प्रगत आहे, गुजरात नाही आहे. त्याची वेगळी कारणं, पण त्याच्यात आत्ता आपण जाऊया नको, त्याच्यावर पण मी बोलू शकतो, पण मला त्याच्यावर बोलायचं नाही. पण वैचारिकदृष्ट्या गुजरातने गांधीजी दिले तरी वैचारिकदृष्ट्या ते गांधीवादी राहिलं नाही. प्रयोगशाळा म्हणून गुजरात त्यात यशस्वी झालं. तर गुजरात सांस्कृतिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या असा विचार करतं की आर्थिकदृष्ट्या नाड्या आपल्या हातात आल्या की सगळं आपल्या हातात येतं. आणि या विचारामध्ये आत्ताच्या केंद्र सरकारने केलेली नोटबंदी ते GST सगळं आपल्या विचार करण्यामध्ये, इतर पक्ष, लोकशाही कशी मारायची की इतर पक्षांना पैसेच मिळू द्यायचे नाहीत, निधीच मिळू द्यायचे नाहीत, इतर राज्यांना जे आपल्या विरोधातल्या विरोधी पक्षाच्या ताब्यात आहेत त्या राज्यांना पैसेच मिळू द्यायचे नाहीत. म्हणजे अर्थस्य पुरुषो दासा असं जो म्हणतात ना, त्यांना आर्थिकदृष्ट्या गुलाम केलं की ते बाकी सगळ्या बाजूच्या गुलामीवर आणि गुडघ्यावर येणार. ही विचारसरणी तिथून आलेली आहे. त्यांना हे कळत नाही की आधुनिक जगामध्ये पैसे हे एक ट्रस्ट आहे फक्त. कसं ते सांगतो, मी तुला आत्ता पैसे ट्रान्सफर केले, तुझा विश्वास आहे की ते पैसे ट्रान्सफर झाले, बँकेचा विश्वास आहे की मी ट्रान्सफर केले, आणि माझा विश्वास आहे तुला पैसे दिले, बरोबर, म्हणून ते तुला पैसे मिळाले. अगदी नोट असेल तरी ती कागदाचं हे आहे, बरोबर. पूर्वीसारखे होण आणि सोन्याचं चलन देत नाही आहे. मालकीचं पण तसंच आहे. सरकारी कंपन्या विकल्या, एकाच उद्योगपतीला परत सगळ्या सरकारी कंपन्या विकून त्या आडमार्गाने आपल्या ताब्यात घेतल्या, बरोबर. ही नाड्या सगळ्या आर्थिक आपल्या ताब्यात आल्या. पण हे ट्रस्टवर आहे. ज्या दिवशी देशातली जनता तुमच्यावर विश्वास ठेवत नाही ना, तेव्हा तुमचं चलन पण विश्वासार्ह राहत नाही. म्हणजे श्रीलंकेत झालं ना, बघा ना, राजपक्षे परिवाराने हेच केलं होतं ना. म्हणजे आणि चायनाकडनं पण त्यांनी अजून म्हणजे त्यात चुका केल्या होत्या. ह्यांच्या वेगळ्या अजून चुका आहेत, पण त्याच्यात मला आत्ता पुन्हा आर्थिक मुद्द्यावर जायचं नाही. तर हे जे आहे ना, ते ट्रस्ट जोपर्यंत टिकून आहे ना, ज्या दिवशी तो तुटला ना आणि त्या टोकावर आणलं त्यांनी, राज्याला कळलं की केंद्र आपल्याला गुडघ्यावर आणू इच्छितं काय, पैसे दाखवून का. शेवटी पैसे आम्ही देतो, शेवटी लोक कर देतात, त्यातनंच पैसे मिळतात ना, ते सुद्धा ट्रस्टवर आहे. मग तुम्ही एन्फोर्समेंट एजन्सीज लावाल,
लावायला लागलात. का तर मग अधिकाधिक पैसे कमवणाऱ्या ज्या व्यक्ती आणि हे तुम्हाला ऑथेल्लो सिंड्रोम झाला केंद्रीय नेतृत्वाला, की पैसे मिळवणाऱ्या व्यक्ती इतर पक्षांना तर पैसे देत नाही, राज्यांना तर पैसे देत नाही, म्हणून त्यांच्या मागे एन्फोर्समेंट एजन्सी. त्याचा विपरीत परिणाम असा आला की मध्यम आणि छोटे उद्योग जे एम्प्लॉयमेंट वाढवतात ते बंद पडले. त्यामुळे क्रिएशन ऑफ वेल्थ ही कॅपिटॅलिझमची मूलभूत संकल्पना आहे, त्यालाच डॅमेज झाला. ती डॅमेज झाल्यामुळे प्रॉब्लेम असं झाला, कोणत्याही प्रकारची तुम्हाला आता पुढे पुढे असं दिसणार की नोटा छापण्याव्यतिरिक्त सरकारला, संघराज्य सरकारला गत्यंतर राहणार नाही. आणि नोटा छापत गेले की इन्फ्लेशन वाढत जाणार, आणि इन्फ्लेशन वाढलं की श्रीलंकेचं बघितलं तुम्ही कसं. त्यामुळे राजकीय सत्ता तुम्ही अर्थसत्तेच्या जोरावर ताब्यात ठेवू पाहता एक्झॅक्टली तुम्ही उलटं करताय जे तुम्हाला करायला पाहिजे. तुम्ही कॅपिटॅलिझमला जेवढं वाव द्याल, म्हणजे अमेरिकेचं उदाहरण आहे, म्हणजे आता ते अमेरिका वेगळ्या प्रकारे, पण अमेरिकेचं उदाहरण आहे की त्यांनी भांडवलशाहीला एवढा वाव दिला की केंद्रसत्ता प्रबळ झाली. त्यांनी भांडवलशाहीला वाव नाही दिला आहे, यांनी क्रोनीला वाव दिला आहे. म्हणजे दोन जणं जे आपल्याचकडे पक्षाकडेच पैसे फिरवतात. या पद्धतीने अर्थशास्त्राचा विचार होऊ शकत नाही, आणि या पद्धतीने आजचे देश एकत्र पण राहू शकत नाही. म्हणून मला आर्थिक नीती ही सुद्धा एक विघटनकारी वाटते आहे, आणि ते विघटन इतकं भयानक असेल की पेंढारी राज्याकडे आपण जाऊ, ही भीती मला वाटते. त्यामुळे तात्काळ केंद्राने त्याच्यात सुधारणा केली पाहिजे. आणि त्यातल्या विचारवंतांनी हा परिवार जो काय सुकावला आहे 1925ला स्थापन झालेला, त्यातले जे आताच्या पिढीचे जे लोक आहेत त्यांनी विचार केला पाहिजे, आधुनिक जगाकडनं समजून घेऊन की अर्थशास्त्र हे वेगळं शास्त्र आहे, त्याची असं आगीशी खेळणं बरं नव्हे, जसं धर्माशी खेळणं बरं नव्हे, तेही करतायत, ते का त्या अर्थशास्त्राशी खेळतात. आणि यांच्याकडे कोणत्याही थिंक टँक नाही आहे. जो थिंक टँक आहे तो होला हो म्हणणार आहे. त्यामुळे काय खरं कोणीच बोलत नाही. त्यामुळे पतनाकडे नेणारी सगळ्यात जर कोणती मोठी गोष्ट असेल एक सत्ताधाऱ्याला, उद्या मी सत्ताधारी आहे तर मला पतनाकडे कोण नेईल, की माझी दुसऱ्याचं शहाण्या माणसाचं न ऐकणारी बुद्धी, ते आत्ता चालू आहे. सो ठीक आहे, थँक्यू सर. आपण आजच्या कार्यक्रमात इथंच थांबू. आपण पुढच्या एपिसोड्समध्ये वेगवेगळे विषय अजून त्याबद्दल चर्चा करूच. मात्र थँक्यू, तुम्ही इतक्या इलॅबोरेटली हे सगळं समजून सांगितलं. इंडी चॅट कार्यक्रमात आज आपण इथंच थांबतो आहे. आपण आमचं ज्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर ऑफकोर्स सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबत हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका, ज्यावर तुम्हाला हा पॉडकास्ट स्वरूपात, ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल, आणि त्यासोबत इतरही अनेक कार्यक्रम तुम्हाला ऐकता येतील, तेही अगदी मोफत. तर डाउनलोड करायला विसरू नका. सगळ्याच्या लिंक खाली दिलेल्या आहेत. धन्यवाद.